हां सगळं व्यवस्थित केलं. कला आहे कर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् मातृदेव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो गोपाल कृष्ण भगवान् लोकाभिरामं रणरंगधीरं श्रीरामचंद्रं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय गोविंदाय महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महान नमः पार्वती पतये हर हर महान सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। दुसऱ्या अध्यायामध्ये सहोदराचं वर्णन केलं आहे. अनुकूल सुशील व गृहदक्ष अशी स्त्री माझ्या परीक्षेला नारदा आणा असं नारदाला भगवान शंकराने सांगितले. गृहदक्ष पाहिजे आणि सुशील पाहिजे. जगात गृहदक्षता भरपूर सापडून जाईल, पण सुशील सापडणं मात्र मोठं कठीण असतं. सर्व गुण अनुकूल पाहिजे आणि गृहदक्ष पाहिजे.
अशा परंपरा जिने अस्मिता जपलेली आहे अशी स्त्री पाहिजे की जिने आपल्या प्रारब्धानुसार घर प्राप्त झालं आहे, पण असलेल्या परिस्थितीत तिची जी अस्मिता आहे बोल बेटे काय म्हणते काय होतं मग किरकोळ एक गोळी डॉक्टरकडे जा की गोळी घे मग कळवून जाईल मग काय म्हणणं आहे तुझं बर 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 बरं परत म्हणतो आता तू अपवित्र अवस्थेत असले तरी म्हणतो सर्वाबाधा विनुर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्योमत प्रसादेन भविष्यति नात्र संशया शरणागत दीनार्थ परित्राय परायणे सर्वस्यात् हरे देवी नारायणे नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नासे रोग हरे सब पीडा जपत निरंतर हनुमत मीरा 2-3 मिनटं देवीचं आणि मारुतीचं ध्यान कर बरं वाटायला लागेल हो बेटा आणि यायचं असेल तर येऊन द्या जळगावला हो आम्हाला 2-4 दिवस बरं झालं त्यांना म्हणत तब्येत बरी नाही जाऊन येते बघ तुला कसं जमतं तसं आईला बाबाला सांग हो बेटा हो अस्मिता जपली पाहिजे स्त्रियांमधला गुण सांगितला आहे अस्मिता ही माणसाचं श्रेष्ठत्व वाढवते आणि अस्मितेनं आपल्या जीवनातले जे दोष असतात ते नष्ट होतात आता असे दोष जिचे नष्ट झाले आहे अशा स्त्रीकडे मला जायचं आहे असं भगवान शंकराने नारदाला सांगितलं म्हणजे तिने शिव आराधना केली पाहिजे आणि तिचं अनेक जन्म कृतम पापम अनेक जन्माचं पाप भगवान शंकराच्या दर्शनानं नष्ट शिवाच्या दर्शनानं पाप नष्ट होतं आणि म्हणून मारुतीच्या दर्शनात सुद्धा पाप नष्ट होतं दर्शने दोष नाशती इकडे तुम्हाला दर्शन घेऊन त्यांचे गुण आत घ्यावे लागतील शांताकारम भुजगशयनम म्हणजे संसारातल्या वाईट परिस्थितीत सुद्धा शांत राहिलं नीट लक्ष द्या रामाचं किंवा विष्णूचं स्मरण करताना त्यांचं वर्णन आहे शांताकारम भुजगशयनम सापावर मी शांत झोपलंय तसं संसारातल्या कल्लोळामध्ये तुम्ही शांत राहायचं उपद्रव स्वतः करायचा असा त्याचा अर्थ आहे किती दिवस झाले म्हणताय म्हणून हा घेतला पाहिजे म्हणून मंत्र म्हणणं सोपं आहे पण मंत्राचं तत्त्व जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्यासारखं ते गीता म्हणायची कांदे सोडायचेच नाही कांद्याशिवाय वांदा होणारच नाही आणि जोपर्यंत वांदा आहे तोवर गीता समजणार नाही
किती प्रीती आहे बघा त्या दोन गोष्टीवर. आणि गीता म्हणते नाही वर्ग येते हे म्हणता. त्या सरस्वतच्या गणपतीला कांद्याचा आणि लसणाचा भरताचा नैवेद्य दाखवता गेले की काय म्हटलं काय ते बोवाला म्हणलं तू काय आपल्याला थोडंच का नाही म्हणे. अरे पण नाही सांगत आहे ना. ते म्हणतं वजन त्यांचं एक कमिटी त्यांची येते का माझं ऐकता. आणखीन म्हणतं बुवा चालतं. बुवाला काय सांगतं ते चालतं. आमच्या बुवाने का तुम्ही जेवढे मोठून आले म्हणजे आणखीन अपराधी होतात ब्राह्मणाचा अपमान करून. अपराधी. अनेक जन्मकृतं पापम दर्शनेन विनश्यन्ति. अशी श्री मला दाखव की जिने माझं दर्शन करून तिचं पाप नष्ट झालेलं आहे. म्हणून स्त्रियांना शिव आराधना प्रधान दिली आहे. प्रातःकाले शिवदर्शनम. शिव म्हणजे पवित्र. आता इकडे जसं सत्य आहे ना तसं इकडे सुद्धा शिव म्हणजे पवित्र. म्हणून आपण जोडे घालून पाणी घालतो महादेवाच्या अंगावर आणि तेही प्लॅस्टिकच्या बाटलीनं. ऐकता का. अरे बापरे भिन्नाट. तो तांब्या आहे. लोक मला दाखवता पा किती गाणं आहे. म्हटलं तुला नाही विसरत आहे राहतो टालला पाणी टाकायला. मला दाखवतो ते मग ते विसळून ठेवून मी तुला पाणी टाकायचं आणि महादेवाला आपलं घ्यावं स्वच्छ विसळावा पुसावा मग पाणी भरा. नाही ते नळी लावून द्यायचं महादेवाला की नळी धरतील ते देवाच्या डोक्यावर. असे तर नळ निळे जांबूवंत आहे. आपण आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपण तांब्या थोडा विसळला. अहो त्या कूलरवरचा ग्लास विसळून सुद्धा घेत नाही तसंच पिता ग्लास करा. पण मग तुला समजत नाही की विसळून प्यावं. एवढंही वळण नाही. पाणी सुद्धा पाहून प्यायचं आहे ग्लासात घेतल्यानंतर. तुरीच्या शेंगा सुद्धा सोलून खायचं नाही तर त्याच्यात किडे राहतात. असं काढले हे वळण आहे. सदाचार आहे. सुसंगती आहे. शेंगदाण्याचे शेंगा सुद्धा फोडून घ्यायचे आहे आणि मग खायचे आहे. तुम्ही न पाहता खाल्ले तर केळ पाहिजे त्याच्यात काही एक आहे दृष्टवा. प्रत्येक गोष्ट पाहून चाखून हे ज्ञान आहे. म्हणून अस्मिता जपली पाहिजे. त्या प्रसंगी कोणत्याही प्रकारचा त्याग करावा लागला की मनुष्य मागे हटत नाही. अस्मिता जगली म्हणजे मनुष्य त्यागाच्या वेळा मागे हटत नाही. सर्व पटवून देण्यासाठी कवीने ग्रंथामध्ये कांतीनगरच्या श्रीयाळ राजाच्या महाराणी चांगुणेचा पुत्र चिडियाबाद याची कथा दिलेली आहे. नारद मुनीने वर्णन केलं आहे की अनुसयासारखी ही भक्तिपूर्ण आचरण करणारी महाराणी चांगुणा हे दोन्ही दाम्पत्य आपल्या पुत्राला संस्कारामध्ये वाढवत होते आणि भक्तिभावनाचं शिक्षण देत होते. आपल्या मुलांना आपण भक्तिभावनेचं शिक्षण दिलं पाहिजे. आपण हे मलेंछन शिक्षण देण्यात तत्पर आहोत. पण भक्तिभावाच्या शिक्षणामध्ये जसं एखादं मुलगं चिडखोर असतं. बहीण बहीण बाहेर जा. ओ बहीण ओ बहीण बाहेर जा. बोलायला बाहेर जा. हां जा बाहेर जा. त्या फुलावाल्या बस बैस. सगळ्या जगाचं वाटोळ केलं आहे मोबाईलने. म्हणून आतली चिडखोर मुलं आहे
यशोदेला सुद्धा देवाच्या खोड्या कमी करण्याकरता देवाची आराधना करावी. मग हे काय करतात, चतुर्थी करता आणि संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा करता. अशा चतुर्थ्या चालतं यांच्या. आता जावं लागेल, परत सकाळचं परत संध्याकाळचं करावं लागेल. असं करू, खिचडी टाकून पोळ्या सकाळच्या वापरून घेऊ. नाही, कारण उपास सोडताय, शिळं अन्न खाता येणार नाही. मग ते बाळ जेव्हा देवाला बसतं चतुर्थीच्या दिवशी, तेव्हा त्या गणपतीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवून प्रार्थना करायची आहे की माझ्या बालाच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये भक्तिभाव वाढू दे. काय म्हणता तुम्ही, सुख करता दुःख करता वारता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. मग त्या कृपेने त्या बालकाजो बसायचं चतुर्थीच्या दिवशी आणि त्याला आपण स्मरण करायचं आणि मग खाऊ घालायचं. जसं जसं गणपतीचं ते प्रसाद रूपी अन्न त्याच्या शरीरात जाईल तसा त्याचा चिडखोरपणा कमी होईल. भगवंताने सगळे लाडू खाऊन घेतले आणि गणपतीचं पोट मोठं करून दिलं. मग आता एखादी बाई वडील 32 वर्षाचा पोरगा खोडकर आहे, त्याचं काय करायचं, त्याच्या बाईने करायचं. असं आहे ते. हे जे आहे ना, आपण देवाचं वर्णन जे करतो पा, षडानंद हे चिडखोर होते आणि गजानन शांत होते. शांतपणा हा विघ्नांना दूर करतो. दूध घ्या, गरम दूध आहे, आपल्याला कमी प्यायचं आहे, तर मग गरम गरम घेतलं ना 1 किंवा 2 घोटामध्येच मनुष्य थांबून जातो. आणि चांगलं जर गार झालं तर 2 जाऊ दे, 3 जाऊ दे, 5 जाऊ दे, घ्यायचं असतं. म्हणून आमच्यासारख्या मांडवावर थोडासा प्रसाद पाहिजे, 2च गोडे, कारण हे करावं लागतं. नाही तर ही इंद्रिय यांना मधुर लागलं की 2 घातच्या ऐवजी 8 घात जातात. कारण हे मधुरपणा जो आहे, शरीर नेहमी मधुराला आकर्षित होतं. ज्या वेळा मधुर पूर्ण होतं त्यावेळा आम्ल, तिखट, कडू, खारट याला वश होतं. पण पहिल्या प्रथम मधुरतेला होतं. म्हणून सगळ्यात मधुरता कशात आहे, तर वरण भात आणि तूप याच्यात मधुरता आहे. ते 5 घास गेले म्हणजे मधुरतेला विराम येतो. नुसतं जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे. तो मधुरपणा गेला, देवाचं नाव मधुर, अन्न मधुर, ती तृप्ती होऊन जाते. प्राण जो आहे तो शांत होऊन जातो. नाही तर भूक लागली की कासावीस होते. आणि म्हणून मुलं चिडखोर होतात, हट्टी होतात. त्यांना ते भोजन करायचं आहे म्हणून भोजनेषु माता, आई मोडून द्यायचं, तोडून द्यायचं, चाटवून द्यायचं. हल्ली सगळा कंटाळा आहे पोरांना. अस्मितेनं खाऊ घालतात नाही कोणी, प्रेमाने खाऊ नाही घालत. आपल्याला आठवण द्यावं लागतं पापड. असं आहे, कर्तव्य बुद्धीने तयार नाही होत. कर्तव्य बुद्धीने तयार नाही होत. म्हणून ती अस्मिता जिच्या अंगी आहे, नारद मुनीनं वर्णन केल्यामुळे अनुसयासारखीच ही होती. त्या दोन्ही दाम्पत्यांचा आपल्या पुत्रावर प्रेम होता. म्हणून या अध्यायामध्ये आगत्य भावना सांगितली. आती जिला भगवान शिव मानत होते हे, आणि नारदाने भगवान शंकराला सांगितलं की तुम्हाला अमुक अमुक राजाच्या घरी परीक्षेला जायचं आहे, मी पाहून आलो सगळं बरोबर आहे. म्हणे नारदा, माझी परीक्षा कडक असते, मी नाही हो करतो. म्हणे तुम्ही जा, माझं जे स्थान आहे
तिथे तुम्हाला अपयश घ्यावं लागेल, यश माझ्या यजमानाकडे राहील. असा जसं अनुसयाच्या घरी तुम्ही बाळ झाले, तुमचा पराजय झाला, तसं इथे होईल. म्हणे नारदा बघ, म्हणे हो, कारण अस्मिता संसारात तिने जपलेली आहे. जो अस्मिता जपतो त्याला देव अनुकूल होतं. जो अस्मिता जपत नाही, काही अस्मिता नाही जपली, आता बहीण भावाचं नातं आहे, अस्मिता जपली पाहिजे बहिणीमध्ये भावामध्ये, पण त्याच्यात वैयक्तिक स्वार्थ नको. म्हणून भाऊ आणि बहीण हे जे नातं आहे जगात, ते असं भावासारखा सखा नाही, भावासारखा वैरी पण इतिहासात नोंद आहे. बंधू बंधनातून मुक्त करतो. आत्ता माझ्याकडे अमेरिकेचं जोडपं आलं होतं. त्यांना एकच मुलगी आहे. ते 16 सोमवार करत होते. त्यांना जायचं होतं अमेरिकेत. ते म्हणे जावयाच्या घरी उद्यापन कसं करायचं. मी त्यांना म्हटलं आता आपण एकच मुलगी आहे आणि ते तर म्हणे मग ते गुरुजी कोण मिळेल. म्हटलं तुम्ही 17व्या सोमवारी मला फोन करा, मी तुम्हाला उद्यापन सांगून देईन. आणि तुमचं जर पुण्य असेल ना तर माझी गरज पडणार नाही. बरोबर गुरुजी ते आत्ता येऊन सांगून गेले. त्यांनी मला फोन केला, आत्ता दक्षिणा दिली, सोमवाराच्या उद्यापनाचा प्रसाद दिला आणि सांगितलं दादा तुम्ही संकल्प सांगितला महादेवाची, मी पूजा केली. तेवढ्या वेळात आमच्या शेजारी जे नाशिकचे मित्र राहतात त्यांचे नातेवाईक म्हणजे भाऊ हे भिक्षुकी करत होते आणि ते त्या दिवशी तिथे आले आणि त्यांनी आमची पूजा पाहिल्यावर म्हणे तुमच्याकडे काय आहे. म्हणे 16 सोमवार. अहो म्हणे माझा आज सोमवार आहे, तुमचा प्रसाद झाला की मला प्रसाद नाही. म्हणे तुम्ही देवाला या. मी येऊन भेटून गेलं. आत्ता गेले ते जावाई मुलगी आपलीच मुलगी आहे ना, मग आता तिच्याशिवाय आपल्याला कोणी नाही. मुलगाच समजायचं, परक्याचं घर कशाला समजायचं. ते आता परदेशातून उद्यापन करून येते आल्या. हे लक्षात ठेवा. अस्मिता जपा. त्या मुलीला त्या जावायला वाटलं नाही वा हे आपल्याला परक समजत, बरं सगळं पुण्य तिच्याकरताच करायचं आहे कारण दुसरं कोणी नाही. काय जपली मी. अस्मिता. अस्मिता आहे. मग ते म्हणत की ते दुसरं कोणी गुरुजी मिळाला, जळगावचा गुरुजी पण दक्षिणा द्यायला मिळून गेलं. पण मेहून मिळालं आणि तेही भिक्षुकच मिळालं. तो अमेरिकेत गेला असेल भावाकडे, मध्ये काही काम नव्हतं, झालं मिळून नाही जेवलं. आणि त्याने म्हणे मला प्रसाद द्या. 16 सोमवाराचा अमेरिकेत प्रसाद मिळतो म्हणजे वैशिष्ट्य. म्हणे मग पूजा कोणी राहिली. म्हणे आमच्या गुरुजीने जळगावून. असं आहे अस्मिता. जशी जशी घरामध्ये अस्मिता वाढेल, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझे पती, माझा नौकर, माझा शेजारी, माझा मी आणि माझं हा अहंकार वेगळा आणि सगळेच माझे आहे. अजानांभी तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, गातो नमितो तुझ्या गुणांच्या कथा. आणि आपल्याकडे आपण आरतीला एकत्र येतो, पूजेला एकत्र येतो, जेवायला एकत्र येतो. ही अस्मिता आहे. काय आहे. अस्मिता आहे. आता आपलं आदान प्रदान कमी होत चाललं. लग्नात कोणी आयर्वी आणू नका आणि आमच्याजवळ मागू बी नका. जेवासाल जेवा, अन्न जेवाल तर नका जेवू. अस्मिता राहिली नाही. काय राहिलं त्या लग्नात जाण्यासारखं. आता एक गोंधळ पाहायला जायचं आहे फक्त. केवढे फटाके, केवढं काय. पण म्हातारे म्हणता मला शेवटचं लग्न पाहून घेऊ दे. आता काय पाहतो लग्न, पाहण्यासारखं काही नाही. आता तो गुरुजी सुद्धा स्लीपर घालून मंगलाष्टक म्हणतो आणि वरती पगडी. हे मोठं उपरणं. कारण व्हिडिओवाला सांगतो पगडीवाला बुवा पाहिजे. कसे नाचवता बघा ते.
त्याला कधी सांगितलं पगडी घालून 1,00,000 रुपये दक्षिणा गेली तर बोलेल का तो काही? सगळं शो पाहिजे. अस्मिताने राहिली लग्नाबद्दल. आणि एवढंच करून पुन्हा 1 महिन्याला लग्न तुटून जात आहे. ते 13 पक्वान केले होते लग्नात, कोणाच्याच पोटात जाऊन अस्मिता राहिली नाही. पूर्वी पिठलं भात होता, एक काळ असा होता पिठलं भात लग्न, अस्मिता होती. आणि त्यावेळेस या राजाकडे नारद मुनी आले आणि ते राजाला सांगितलं, राजा तुझ्या भाग्याचा उदय आलेला आहे. एवढं सांगून शिवाजवळ गेले. शिवाजवळ सगळं वर्णन केलं. आणि भगवान शंकरानं जर्जर साधूच्या वेशामध्ये कांती नगरामध्ये श्रीयाळ राजाच्या घरी कठोर परीक्षा घेण्याकरता आदरातिथ्याच्या इथे पोहोचले. दरिद्री ब्राह्मण अमंगल. जसं पांडुरंगाने नामदेव महाराजांच्या मावंजाच्या वेळेला एकदम असं गरीब ब्राह्मणाचं रूप धारण केलं. हा ना, अरे भूक लागली नाही रे म्हणे, जा एवढे चांगले चांगले बोवा जेवत आहे ना, न थुवा. शेवटी ते वाचले. नाम्या, अरे ऐक रे, तुला मी सांगितलं होतं मला ओळखून दे. नामदेव महाराज काही कमी नव्हते. बघा चांगले कपडे तर घालून यायचं होते, असं येतं का कोणी? अस्मिता नामा तुझी भोगाकडे गेली. मला ओळखणं मोठं कठीण आहे. मला ओळखणं मोठं कठीण आहे. आज सकाळी महात्मा आले, ते उज्जैनहून आले. ते मला म्हणे इथे काय काय पाहण्यासारखं आहे. मग त्यांना मी यादी करून दिली. अवचित हनुमान. अवचित शब्द ऐकल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाला, कारण महात्मा चांगला होता. मग तरसोदचा गणपती, पद्मालय, उमाळ्याचा महादेव, अजिंठा, ओंकारेश्वर मंदिर, तिरुपती मंदिर. आणि त्याला म्हटलं बा तुम्हाला मुक्काम पाहिजे असेल तर इथे मारुतीचं मंदिर आहे, तिथे जा, तुम्हाला सगळी सोय होईल. म्हणजे सोय तर स्टेशनवर होऊन जाते, म्हणजे पक्का होऊन जाते म्हणजे स्टेशनवर. मग मी त्याला जाताना फळं हे ते म्हटलं आणखीन काही व्यवस्था प्रभू करून गेल म्हणे. कारण आम्ही दोन्ही बाजूने पाहत असतो, परीक्षाही घेत असतो आणि नमस्कारात पूरक आहे की हेही पाहत असतो. तो वाकला, मी वाकलो, आम्ही दोन्ही. म्हणजे जाओ, बोले ऐसा आशीर्वाद दो कि भगवान का दर्शन अच्छा हो. म्हणजे सब जगह जो है आप कितना भी टाइम ठहरे तो भगवान बोलेंगे नहीं यहाँ से जाओ. तर सोडलं कुठे किती वेळ बसू द्या कोपऱ्यात दर्शन झाल्या. अवचित हनुमानला बसू द्या. उमाळ्याचा महादेवचा दरवाजाच नाही आहे, तो कधीच म्हणणार नाही. पद्मालय फक्त लावून घेईन दरवाजा, पण तलाव समोर चांगला आहे. हे लक्षात आलं पाहिजे, कारण भ्रमंती करायची आहे. तीर्थयात्रा करून प्रत्येक ठिकाणी काय ऊर्जा आहे. तीर्थयात्रा धमाधमा ही गोष्ट खरी आहे. पहा तुम्ही आता द्वारकेकरता असे बिलकुल थै करताय लोक. द्वारकेला जायचं, तिथे गेल्यावर काहीच करणार नाही. हे पाय ते पाय, आजचं वरण चांगलं नव्हतं. मात्र रूम फार मस्त टॉप. अरे ऐकणं रे, आला कशा करता. दर्शन सकाळीच तर घेतलं होतं. अरे जाय ना, द्वारकेला आला ना, धामात आलाय, जा ना, 4 वेळा पाय ना त्या देवाला. भागवत सुटलं की पळत पळत जा, 12चं दर्शन घेऊन ये. पुन्हा संध्याकाळच्या दर्शनाला पळत पळत जा, सकाळच्या दर्शनाला जा पळ. आणि दर्शन करून आल्यावर समुद्रात मग त्या भगवंताला पहा.
ईश्वर बघण्यामध्ये आनंद आहे. तो सर्व ठाई कसा आहे. त्यावेळेस भगवान शंकर आले, चांगुणा मातेनं नमस्कार केला आणि क्षमाधात्री, क्षमायाम धात्री, क्षमा कोणामध्ये आहे जास्ती सगळ्यात, तर धात्री म्हणजे जमिनीमध्ये. काय तुम्ही इकडून कोरता तिकडे टाकतात, तिकडून कोरता इकडे टाकतात. आणि म्हणून जमीन उकरण्याच्या आधी पूजन का सांगितलं आहे, तर आपण तिला त्रास देणार आहोत म्हणून भूमिपूजन आहे. पण आजकाल कोणी काही करत नाही. तो JCB वाला म्हणतो नारळ फोडा मला गंधारावर 500 रुपये द्या, आणि जो बुवा पूजा सांगतो त्याला 11 रुपये 15 रुपये द्यायला आपण कटकट करतो. हे भूमिपूजन. रहस्य लक्षात घ्या. जे दान आहे त्याला किंमत कमी असते, आणि तो JCB वाला पैसे घेणार आहे मजुरी, मग त्याला 500 कशाला पाहिजे. बँडवाला 11,000 घेणार, त्याला 500ची वाळणी, आणि तो नावी बिचारा भांडे उचलतो त्याला 10 रुपये. लक्षात द्या. आपलं जे धन आहे ते पवित्र नसल्यामुळे अपवित्र ठिकाणी जातं. नाव्याच्या कुटुंबाला पालन पोषणाला उपयोग होईल. ब्राह्मणाची दक्षिणा यज्ञयागामध्ये खर्च होईल. ब्राह्मणाचं द्रव्य हे यज्ञयाग, देवाची पूजा याच्यात जास्त खर्च होतो. तो तुपाचाच दिवा लावेल, त्याला माहिती आहे तुपाच्या दिव्याची प्राप्ती, म्हणून तो मिळालेल्या दक्षिणातून तुपाचाच दिवा लावेल. ते बाकीच्या मंदिरांमध्ये चर्चा आहे ना आपली, की त्यांच्या आरतीचा दिवा 1 तास जळतो, आपलं काबरं भिजून जातो. आता त्याला मेहनत किती करावी लागते. त्याच्यात तांदूळ टाकावं लागतात, पहिल्यांदा ती फुलवाट डालडाने भिजवावं लागते, मग त्याच्यात गावराणी तूप टाकावं लागतं. कारण गावराणी तुपात टाकली गरम झाली की ती अशी कंडून जाते. डालडाची इतकी मेहनत आहे. तेव्हा तो काल रात्री किती वाजता मी घेतली आरती तुम्ही पाहिली ना, हे दाखवलं मी तुम्हाला की बा अजून आरती जळते आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे म्हणून ते बरोबर आरती घेतात तिथे. म्हणून मी दुसऱ्यांना काय म्हटलं, तुम्ही तेलाचा दिवा ठेवू नका तिथे, नाही तर एखाद्या वेळेला आरती म्हणून तो तेलाचा दिवा घे. तुपाची पंथी असली तरच ठेवायची तिथे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून अनुसयेप्रमाणे प्रतिबद्ध असल्यामुळे, ती क्षमाधात्री असल्यामुळे तिचे गुण यात वर्णन केले आहे. त्या स्त्रीनं भूमीपासून सहनशीलता घेतलेली आहे. तिला दम लागत नव्हता, कारण ती संयम डळू देत नव्हती. शरीराला दम केव्हा लागतो, अति शरीराचा दुरुपयोग केला तर. जर तुम्ही शरीर संयमात ठेवलं नसेल तर तुम्हाला श्वास लवकर लागतो. म्हणून शरीराला संयम ठेवलं पाहिजे. आता बघा तुम्हाला काही लोकांना आपलं जे काम आहे ना त्याचाही ताण येऊन जातो. तर बापरे केव्हा होईल एवढं काम करतं ते, पण कामाच्या आधी ज्यांना ताण येतो तो यायला नको. अरे आत्ता होईल हो काय लावलं, कारण आत्मविश्वास नाही आहे. म्हणून आत्मविश्वास संपादन केला पाहिजे. आत्मविश्वास आणि कोणतंही काम व्यवस्थित. जगात साधनं कामाची खूप झाली. पूर्वी इतकी साधनं नव्हती. आता साधनाचं युग आहे. नुसता दिव्याची वात वरती करायची असेल तरी चिमटा आहे. असं आहे. लायटर आता तर इलेक्ट्रिक लायटर निघाला आहे, गॅस पेटवाला. असं आहे ते, चार्जिंग करून ठेवा त्याला. साधनं खूप आहे, पण साधनं असून सुद्धा धैर्य नाही. धैर्य आणि साधनं जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाची कार्यसिद्धी तात्काळ होते.
अहो फुलांचा सगळा सामान आहे, दूध आहे, पंचामृत आहे, पण मनच पूजेत लागत नाही आहे, तर ते साधन काय करेल? म्हणून मन चंगा तो काठोट में गंगा, मन नाही चंगा तो नाशिक काशी में भी नाही गंगा. आमच्यासारखे गेले ना, आंघोळ केली की देवाला तिथेच पाणी घालतो आम्ही. असं केलं की या डाव्या हाताने या अंगठ्यावर पाणी घालायचं, म्हणजे हे काय झालं? शिवलिंग अरे. आणि हेच अंगठा असं केलं की पितर. असं आहे, देवत्व आहे ना ते. अंगुष्ठाकृत गोविंदम तर्जन्यांतिम महीधरम मध्यमायां ऋषिकेशम अनामिकां त्रिविक्रमम. हे त्रिविक्रम कनिष्ठकाम करे विष्णु कर मध्ये तु माधवम. करतल भूपृष्ठाभ्यां नमः भू अंगुष्ठाभ्यां नमः. म्हणून अशा प्रकार हे पाचही गुण जमताना श्रीची शक्ती वाढत जाते आणि संयम वाढतो, त्यामुळे ती पवित्र होत जाते. स्वतःचं भरणपोषण दुसऱ्याच्या भरणपोषाच्या आनंदात मिळतं. म्हणजे सगळे जेवले की तिला आनंद होतो. म्हणून अशी ही चांगुणा, आणि ही अशी चांगुणा आणि राजा आणि बाल श्रीयाळ तिन्ही लोकांमध्ये अखंड भ्रमण करणारे नारद मुनी आत्री अनुसयेच्या दर्शनानं संतुष्ट होऊन पुन्हा जेव्हा दत्ताचा जन्म झाला, दत्त निघून गेल्यावर नारद मुनी अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले आणि अत्री ऋषींनी नारदांची गळाभेट घेतली. आतापर्यंत गळाभेट घेत नव्हती. तर अत्री तटस्थ नारद भक्त, पण नारदाने आपल्या घरामध्ये भगवंताचा अवतार घडवला म्हणून विष्णू रूप दत्त तिथे होते. म्हणून अत्री ऋषीच्या मनात गळाभेट घ्यायची इच्छा झाली. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. त्या ही भावना असते. आपण सुद्धा बघा तुम्ही, आपल्याला काही झालं की लोकांच्या भार नाही हो, किती मस्त आपल्याला मदत करत होते, आपल्याला गणात किती चांगले वाजवत होते, किती आपल्याला मदत केली, असं आपण लगेच दुसऱ्याला बोलतो. तर ह्या भावना आपल्याला पुण्यप्रद होतात हयातीत पण, आणि आपण जातो त्या दिवशीसुद्धा त्या भावना आपल्या मागे गोळा होतात. आणि यम म्हणतो याच्या मागे भावनेचं पाठबळ आहे. म्हणजे तिथे यातनाही कमी होता. त्यावेळेस या अनुषंगानं विशिष्ट हेतू मनात आणून षड्गुणयुक्त अजन्म पतिसेवेमध्ये असलेली अनुसया दत्तात्रयांना मातृत्व पद देत होती. आणि ते नारदाने पाहिलं. अत्री ऋषीची गळाभेट झाली. नारद भगवान विष्णूला मातृवत्सल आईचं दूध पिताना पाहत आहे बाळदत्त. आणि लगेच संध्याकाळी भिक्षा. ही तिन्ही रूप, सकाळचं रूप वेगळं, माध्यान्हाचं रूप वेगळं आणि संध्याकाळचं रूप. आणि अलौकिक लीला पाहून नारद मुनीने संकल्प केला की नामस्मरणात अखंड भ्रमण केल्यानं ब्रह्म आपल्याबरोबरच राहील. बस खात्री झाली स्वतः. पहा तुम्ही, नाम जर तुम्ही कुठेही बसून घेतलं तर सगळं ब्रह्मांड तुम्हाला अनुकूल होईल ना. कारण ब्रह्मांडाचा मालक कोण आहे? नारायण. मग तोच नारायण आमचा विठ्ठल आहे, तोच नारायण आमचा राम आहे, तोच. हे समजलं पाहिजे. आपण काय करतो, इतक्या दिवस घेतलेलं नाम नाम सोडून द्यायचो, नारायण नारायण जय. असं हे लक्षात आलं पाहिजे आपल्या.
आणि हे जेव्हा आपल्या लक्षात बसेल की हे सगळं एक आहे, एका केशवा, आणि म्हणून माऊली म्हणते एकतत्वनाम दृढ धरी रे मना, हरीची करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गत जपे आधी. सद्गत होऊन म्हटलं पाहिजे, रेकून नाही. त्यावेळेस नारदाने या सगळ्या स्त्रियांना अनुसयेची मनोभावी स्तुती केलेली पटलेली नाही आहे. स्त्री जन्मामध्ये आपल्यापेक्षा कोणी वरचढ नको अशी एक स्थिती असते. तिथून निघाल्यावर कैलास भुवनामध्ये सुद्धा तीच परिस्थिती अनुभवाला आली. आईसाहेबांमध्ये ईर्ष्या वाढवत, म्हणजे एवढ्या देवाच्या पत्न्या झाल्यावर सुद्धा ईर्ष्या मात्र गेलेली नाही. म्हणून हल्ली काही लोक मुलीचं नाव ईशा ठेवतात. ईशा, तिला दाखवून देते दिशा. तर हे नावं जे आहे ना, वारंवार असे विचित्र शब्द उच्चारले की त्याचे गुण आपल्यात येतात. आणि चांगली नावं असली तर चांगले गुणांचा प्रादुर्भाव. आता सविता नाव आहे बघा, सविता सूर्याचं नाव आहे. तापणे 9 नंतर काय करत होतो ते म्हणता आमची सविता पोरगी तापतेच पारा, तुम्ही सारखं सविता म्हणू नका. मग कागदोपत्री नाव ठेवा आणि अक्का ताई हे म्हणा ना, खरं ते शब्द वारंवार उच्चारायचे नाही. आता मऊ, मांजर काय म्हणता पोरीला काही कळतच नाही. ताऊ काय वाईट होतं, मऊ. म्हणजे तुम्ही ते पिंट्या, कारण हे असे जे शब्द आहे, दादा, काका, मामा, बाबा, भाऊ, पप्पू, म्हणजे हे याचे परिणाम होता. आता कुत्र्याला राम म्हणून हाका मारण्यात काय अर्थ आहे का? असं आहे ते. कुत्र्यांची नावं पाहिली तर चांगली ठेवता आणि मुलांची नावं, पण आता कोण कोणाला सांगेल याचं रहस्य कोणाच्या लक्षात येईल. म्हणून त्या ठिकाणी या अनुषंगानं गौरी मातेला, सावित्रीलाही राग आला आणि विशेष काळजी घेण्याकरता मूळ उद्देशानं एकदा यशस्वी व्हावं असं त्यांनी ठरवलं. इकडे उद्दिष्टपूर्ती ज्यांच्या मनामध्ये आहे भगवान विष्णूच्या, ते मात्र अवताराकरता उतावीळ झाले आहे. मी कथाने सांगणार दत्त जन्माची, त्याचं रहस्य सांगणार. उतावीळ झाले आहे कारण जगात आत्मतत्व वाढलं. जेवढे आत्मतत्वी लोक होतील तेवढे सुखी होतील. म्हणून शिष्य सुद्धा नुसता लुळा पांगळा नको, तो आत्मतत्वावर उभा राहायला पाहिजे. कल्याणा, इथून निघून जा, माझ्यासमोर राहू नका. कारण त्यांना माहिती होतं समर्थ गेल्यावर हा पान सोडून देईल, दुसरीकडे पाठवून दिलं. जेव्हा अस्थी दिल्या तेव्हा अस्थी विसर्जनाच्या वेळा आत्मतत्व, म्हणून दासबोधामध्ये आत्मतत्वाचा बोध जो आहे, आत्माया रामा बोधाया रामा. कोणता बोध? निजबोध. परमार्थे आरती भावार्थे आरती परिपूर्ण कामा. परिपूर्ण काम होत. हे रहस्य जाणता आलं पाहिजे. रहस्याचं गम्य जे आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. तिन्ही भुवनामध्ये कळ लावण्याचं काम लक्ष्मी, सावित्री आणि गौरी आणि अनुसयेचं गुणगान
आणि श्राप उशाप याचं वातावरण नारदाने 3ऱ्या अध्यायामध्ये चिंता वाढवून दिली जगाची. काय केली? चिंता वाढवून दिली. ह्या तिन्ही स्त्रिया याला पेटल्या की नाही, आता आम्ही अनुसयेला धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. मग तिन्ही एकत्र आल्या आणि त्यांनी अनुसयेची परीक्षा पाहायला सांगितली. स्त्रिया असून स्त्रीची परीक्षा कशी पाहायला सांगितली? वस्त्ररहित भोजन, म्हणजे पराकोटी. त्या भावनेनं यांचं देवत्व नष्ट झालं आणि अनुसयेला देवत्व आलं. पहा, म्हणजे भावना तुम्ही जशी कराल त्या वाईट भावनेनं वाईट फळं मिळतात. आणि कोणी आपल्या, आज सकाळीच माझ्याकडे एक जण आला ना, म्हणजे दादा आमच्या जास्वंदीच्या झाडाला बाहेरून कोणीतरी एक काळी बावली, निंबू आणि हे टांगलं आहे. म्हटलं इकडून माणसाला सांग कातर कापून ते खाली पडून टाक, गोमित्र टाकून दे, 3 निंबू आपल्या घरावर उतरून फेकून दे. आता त्या जास्वंदीच्या झाडानं काय केलं असेल? कोण म्हटला की त्या जास्वंदीच्या झाडाला बांधा तुम्ही? आता वृक्ष हे पवित्र आहे आणि तो कोणाचं झाड आहे? ते जास्वंदी वृक्ष कोणाचं आहे? गणपती आणि देवी. आता त्या झाडावर वाईट उपयोग केल्यामुळे त्याचं चांगलं होईल का वाईट? हे असे जे अघोरी लोक आहेत ते कापून बाहेरच पडू दे म्हटलं, ते फेकून. कारण त्याने आत जाऊन बांधलं नाही, कंपाऊंडच्या बाहेर ते जास्वंदीचं झाड आलं त्याला बांधलं आहे. पहा, 2025 मध्ये सुद्धा मूर्खत्वाचे लोक आहेतच. त्या मोबाईलवर ऐकता सगळे कामं करतात. मग त्यामुळे या तिघांचं बल कमी झालं असं सांगितलं आहे वेदांतामध्ये. या त्रिणी स्त्रियांना आपलं रूप टाकून द्यावं लागलं. जेव्हा देव मोठे झाले, ब्रह्मदेव विष्णू आले ना, तर यांचं रूप टाकावं लागलं आणि पुन्हा दुसऱ्या प्रगट झाल्यावर नाही. कारण यांनी काय केलं? ईर्ष्या आणि एका स्त्रीचं प्रातिवत्याचं भंग करण्याचं पाप केलं. म्हणून त्यांचं कवच गेलं आणि मग दुसरं कवच आलं. कारण ज्या वेळेला आपलं मूळ स्थान भ्रष्ट होतं त्यावेळेला आपली बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झाली की स्थान भ्रष्ट होतं. शरीर भ्रष्ट होतच नाही, ते शरीर आहे. त्या ठिकाणी असलेलं मन आणि बुद्धी याला ग्रहण लागतं आणि त्या ग्रहणामुळे नाश होतो. अशा प्रकारे दत्तात्रेयांच्या नामस्मरणानं तापत्रयांचा नाश होतो. मग दत्तात्रेय जेव्हा प्रगट झाले, दुर्वास निघाले, त्याच्यानंतर चंद्र निघाला आणि विष्णूचं रूप झालं. त्यावेळेला अनुसयेने आणि आत्रीने भगवान दत्तात्रेयांना सांगितलं, महाराज, जी घटना घडली ती अघटित घडली, पण वैकुंठात, कैलास पर्वतात आणि ब्रह्मलोकामध्ये ज्या मातेंनी हे कृत्य केलं त्या मातेंना या कृत्यापासून उपद्रव होणार नाही असा आशीर्वाद द्या, असं या दोघांनी म्हटलं. कारण आत्री ज्ञानी होते. नत्री, सत्व, रज आणि तम हे तिन्ही ज्यांच्याजवळ नाही ते आत्री. अनसूया, असूया वृत्ती जिच्याजवळ नाही तिला. तुमच्या अवताराकरता ह्या जर गोष्टी घडल्या तर आमचा अपमान कशाचा येतात? तर त्या तिघांनाही म्हणून दत्तात्रेयाने आपला त्रिशूळ फिरवला. फिरवल्याबरोबर पार्वती आई, लगेच सावित्री, गायत्री आई आणि लक्ष्मी उभ्या अनुसयेच्या समोर. म्हणे मला एकट्या रूपाचं दर्शन देता? 3 रूप आणले. म्हणून दत्ताच्या मागे असे सगळे दाखवलेले एक फोटोमध्ये.
आणि मग अत्री अनुसयेने देवांना नमस्कार केला. आणि ज्याप्रमाणे आमच्यावर वात्सल्य भाव होता आतापर्यंत, तो वात्सल्य भाव पुत्र रूपाने कायम राहू द्या. ऋषी रूपानं मोठा भाव आमच्याकरता करू नका. कारण तू देव मी भक्त, ऐसा भाव ठेवी सक्त. आपल्या मनामध्ये सुद्धा देवाबद्दल भाव राहिलाच पाहिजे. मी देवाचा, देव माझा. मी देवाचा, देव माझा. जसा आजोबा विचारतो नातवाला, खरे मी कोणाचा आहे? मग तो नातू म्हणतो माझा. तेव्हा तेव्हा आजोबाला असं वाटतं. कारण तोच असा आनंद आहे. तसा देव आणि भक्त. म्हणून देव पहावयासी गेलो आणि देवची होवोनिया ठेलो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली. सगळं काढून मग बंद करू. ते फार घाई करता.